पार्वतीची याच्यात कशी जगात दुसरं काय म्हणणार. तसं तुमच्या ऑफिसामध्ये प्रपंचामध्ये याच्यामध्ये भानगडी होतीलच, प्रकृतीमध्ये विचारामध्ये होतीलच, पण हे सगळं तिकडे मनावरती येत असताना मूळ तिथे अरे त्याच्या इच्छेने चाललंय, त्याच्या इच्छेने चाललंय. दुसरं मला रमणांचं आठवतं, त्यांच्याकडे डॉक्टर सय्यद महमूद म्हणून होता, अलाहाबाद युनिव्हर्सिटीमध्ये हिस्ट्रीचा प्रोफेसर होता. तो रिटायर झाल्यावर त्यांच्याकडे येऊन राहिला. चांगला होता. ते पाकिस्तानचं हे झालं ना, म्हणजे पाकिस्तान झालं त्यावेळेला अतिशय नरसंहार झाला, फार माणसं मारली. त्यावेळेला एक दिवस जेवला नाही, त्यांची काही लक्षात आलं नाही. तर दुसऱ्या दिवशी तू जेव्हा जेवायला आली ते विचारलं, अरे मग तू आला नाही जेवायला. तेव्हा त्यांच्या त्याने सांगितलं की वा ते काहीतरी तक्रार आहे, तू कालपासून उपास करतोय म्हणून. बोला म्हणजे काय आहे. तर तो काय म्हणाला की भगवान आपल्या हातामध्ये आहे, हा एवढा नरसंहार चाललेला आहे, हे आवडणं आपल्या हातामध्ये आहे बरं का, तेव्हा आपण ते करा म्हणजे मी जेवायला येतो. तर ते काय म्हणाले, अरे वेडा आहेस का तू, काय म्हणतोयस काय, इथे इतकी माणसं मरतायत, इथे तर मरतात, इथे इतकी माणसं मरतायत, हे जर माझ्या हातात असतं तर मी यांना आवडलं नसतं का. अरे भगवंताशिवाय होत नसते, भगवंताची इच्छेने होतं. तर तो काय म्हणाला, तुम्ही दरवेळेला भगवंताची इच्छा म्हणता. तेव्हा ते काय म्हणाले, हा दिवस उगवतो कोण उगवतो नाही म्हणाले, सूर्य उगवतो, ते जितकं खरं आहे तितकं भगवंताची इच्छा खरी आहे. बघा आपण म्हणजे माझ्या म्हणण्याचा हेतू काय, आपल्याला कोणतीही अवस्था असू दे, काहीही असू दे, भगवंताची इच्छा त्याच्यामुळे होते, त्याच्या सत्तेमुळे होते, हे साधकाचं लक्षण आहे. याचं कारण असं, त्याची आत्मबुद्धी असते, त्याच्या बुद्धीला दुसरा विषय नाही. 24 तास सुद्धा कमीच म्हणा तुम्ही, सारखं तेच बरं का. आणि मी काय म्हणतो आपल्याला, मी अशी ज्ञानेश्वर महाराजांची प्रार्थना करतो बरं का, की आपण जी इतके वर्ष ऐकतो ना, ज्ञानेश्वरी संपली की त्यांच्या जीवनात ज्ञानेश्वरी इतकी भरून जाऊ दे की घरी लोकांनी म्हटलं पाहिजे तुम्हाला वेळ लागला खरं ज्ञानेश्वरी. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी विजय मिळवला असं म्हणता येईल आम्हाला बनवण्यामध्ये. काय मोठ्या लोकांनी बनवतील, मुक्ताबाईला तयार केलं काय ते ठीक आहे, त्याची नावच मुक्ताबाई, त्यात काय होतं नाही का. पण आमच्या सारख्याला 20व्या वर्षाच्या काळामध्ये मुंबईमध्ये राहणाऱ्यांना, 1000 लफडे असणाऱ्यांना घरात दारात बरं का, त्यांना असं वेळ लावणं, त्यात खरी लावतील बरं का. पण मग एवढं लक्षात ठेवा, जर बायको म्हणाली यांना वेळ लागली घराबाहेर काढायचं तर मात्र तक्रार नाही ठेवायची. मग काय चालेल नाही का. सांगण्याचा हेतू काय, आपल्याला ही आत्मबुद्धी आहे आणि ही आत्मबुद्धी क्रमाक्रमाने येते, एकदम येणं सहन होत नाही माणसाला. उदाहरण सांगतो आपल्याला, साधं उदाहरण आहे. ते डरबी असतं ना, डरबी, त्याच एका माणसाने एका भैयाच्या नावावर तिकीट घेतलं दिल्लीला. भैया म्हणजे झाडवाला होता, त्याच्या नावावर, आणि त्याला बक्षीस मिळालं, 10 लाख रुपयाचं बक्षीस मिळालं. तेव्हा तो आला त्याच्याकडे, म्हणाला अरे ते प्राईज मिळाला. काय म्हणाल, काय झालं, तुझ्या नावावर तिकीट घेतलं 10 लाख रुपये मिळाले. म्हणजे काय म्हणाला, अरे तो लगेच भैया, त्याला काय 10 लाख म्हणजे काय कल्पना आहे का, 4 लाखांनी रुपये मिळवायचा. तर म्हणा तुला पुष्कळ पैसे मिळाले, काय पाहिजे सांग, नवीन खाट आणून द्या म्हणला. हे जसं तसं तुम्हा मला त्या आत्मानंदाची कल्पना आहे. काय आनंद असेल, म्हणजे वेळ लागायची पाहिजे, माणूस वेळाच सूर्य शंका नाही, आणि खरोखरच वेळ लागायची पाहिजे माणसाला. मग क्रमाक्रमाने येण्यात तो सहानपणा आहे. हळूहळू हळूहळू आपल्याला सहनच व्हायचं नाही. मग ती झाली. आता हे आहे, त्याकरता पहिल्यांदा कष्ट करायला पाहिजे. हे कष्ट कसे आहे ते सांगता येत. आता फार 2-4 दृष्टांचे आपल्याला दिले, कारण अतिंद्रिय आहे ते, इंद्रियांना आजच्या जीवनातून तोडलं पाहिजे, त्यावेळी येणार नाही, ते येणार नाही. त्याला सुरुवात अशी केली आहे. आता चंदनाचे मूळ सरपी जैसे द्वाड, का निधनाचे तोंड विवस याचे. तो दृष्टांत पहिला असा आहे, चंदनाचं झाड आहे, त्याला सुगंध असतो, त्याच्या भोवती साप वेटाळे घालून असतात. एक थंड म्हणून आणि दुसरं सुगंध म्हणून. काय याचा अर्थ, सर्प काय आहे, जगाच्या धार्मिक वाङ्मयामध्ये
सर्प म्हणजे मोह, वासना. कालियाच्या डोक्यावरती श्रीकृष्ण नाचला ना, याचा अर्थ तोच आहे. तो डोहामध्ये त्याच्या विषारी सगळं ते विषारी करीत असे. म्हणजे माणसाचं अंतःकरण जर भ्रष्ट करीत असेल तर वासना भ्रष्ट करते. बायबलची गोष्ट माहिती असेल, त्या ॲडम अँड ईव्ह स्वर्गामध्ये होते तेव्हा तो एक सर्प आला आणि त्या झाडावर बसला आणि त्याला म्हणले फळ खा, फळ खा, नाही का. आणि फळ खाल्ल्यानंतर त्याला देहबुद्धी आली आणि तो स्वर्गाचं पृथ्वीवरती आला. त्याला फॉल ऑफ मॅन असंच म्हणतात. तर सर्प हा वासनेचं प्रतीक आहे, सर्प हा मोहाचं प्रतीक आहे. ते म्हणाले आत्मसुख आहे, त्याच्या भोवती काय आहे, त्याच्या भोवती वासनेचे सर्प आहे, त्याच्या भोवती मोह आहे. म्हणजे हे सोडल्याशिवाय ते नाही. बघा ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं आहे, आपलं बडबडाचं काय, वासना सोडली पाहिजे. बरं वासना हरकत नाही. वासना ठेवावी कशी, विश्वा इतकी व्यापक ठेवावी. जसा एखादा खादाड मनुष्य असतो ना, सगळं मला दे मी खातो, तशापैकी वासना विश्वाला व्यापून असली, जगाचं कल्याण व्हावं ही जो वासना असली तो वासना वाईट नाही. पण आपली वासना माझा तिचा गरम व्हावा, बाकीचे मरे नात का, नाही का, असं ना. वासनेला सुद्धा जर विचार केली ना तर फुग्यासाठी फुटून जाईल. पण आपली वासना किती आकुंचित असते. म्हणून जसं चंदनाच्या झाडाला सर्पांचं वेष्टन आहे, तसं या आनंदाच्या भोवती वासनेचं वेष्टन आहे, मोहाचं वेष्टन आहे. आणि ही गोष्ट खरी आहे. अगदी मला तुम्ही खरंच सांगा बरं का, माझ्यासोबतच मी म्हणतोय सगळं बोलत असताना, अगदी मोठा सत्पुरुष आला, सगळं देण्याची त्याची ताकद आहे आणि त्यांनी सांगितलं की एकीकडे आत्मसुख आहे, आत्मानंद आहे आणि एकीकडे आजच्या प्रत्येकाच्या कटकटी आहेत त्या नाहीसं करतो. काय मागतो सांग. आपण इतके हुशार आहोत, आपण काय म्हणू, आधी हे करा मग ते द्या, आपण हे द्या, नाही का. आणि त्याने असा जो पर्याय दिला, हे नाही तर ते आहेच होती कुठे जाते, हे आधी करा मग. इतकं गोष्ट ते काय विचारू नका, नाही का. अशी आपली म्हणजे आपली वृत्ती तशी धाव घेत नाही मोठी. दान दान फार. मी तुम्हाला सांगितलं ना, मी खरंच नाही तुम्हाला नाही सांगितलं, पण आधी सांगितलं की मी कॉलेजमधून घरी येत होतो तेव्हा माझी पुस्तकांची ट्रंक होती, माझी जर ट्रंक होती ते मला त्या हामालाने आणली. आणि त्या काळात हे 1935 सालची गोष्ट आहे. ते 12 आणे दिले त्याला. तर मला आणखी 4 आणे द्या. ते म्हणाले 12 आणे दिले तुला, तर तू काय म्हणला, मी काही जाहीर इनाम मागतो का तुम्हाला, मला 4 आणे द्या. म्हणजे माझ्याकडे त्याची दृष्टी बघा, नाही का. म्हणजे जागीर मागितली असते तो ओळख मिळाली, देणारा भिकारीच होता. परंतु सांगतो म्हणजे माणसाची वृत्ती सांगतो आपल्याला. विराट विशाल विराट दृष्टी पाहिजे. एका अर्थाने गोष्ट खरी आहे, भगवंताला 11 द्या हे सांगायचंय आणि तुझी दृष्टी विराट होऊ दे, तुझा विराटाशी संबंध होऊ दे, म्हणजे भगवंताचं दर्शन आहे. तेव्हा चंदनात हे सांगताना बरोबर सांगितले की वासना तुला आली. पुढे म्हणाले निधनाचे तोंड व्यवस्थित जायचे व माझी वृत्ती अशी आहे. बरं का, आपण बघा की भगवद्गीतेचे सांगितलंय, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय ते खरं असलं पाहिजे. हे का म्हणतोय, ते पेपर मध्ये जर ते अनहोनी बद्दल गडबड चालली आहे ना, तुम्ही वाचली आहे, आपण पेपर वाचतो अनहोनी बद्दल, नाही का. बरंच चाललंय ते असं, तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन ते माझे ओळखाय आमचं ओळखाय. हे मी काय सांगतोय, इथं काय म्हटलंय त्यांनी की संपत्ती साठवलेली आहे, पुरून ठेवलेली आहे, तर त्याच्या तोंडाशी जसं पिशाच्य बसतं, हाडळ बसते, विवस्ती म्हणजे हाडळ पिशाच्य, तसं म्हणाले या आत्मसुखाच्या भोवती वासनेची हाडळ बसते. तर हा जो दृष्टांत दिलेला आहे आपण खरा मानतो की असं संपत्तीच्या भोवती हे असतं. असं काहीतरी नाग बिल असतातच, ते तर मी पाहिलेलेच आहे. अंगावर केस असलेलं नागाला मी पाहिलेलं नाही, पण ज्यांच्या घरात ते होतं आणि ते राहत असत ते म्हणाले तू काही त्रास द्यायचा नाही, तू याच्या घरात फिरायचं पुन्हा जायचा, पण त्या घरात धन सोडलेलं होतं म्हणे. बरं का. तर तसं की ज्या निधान म्हणजे साठवलेला पैसा त्याच्यावर विवस्ती आहे, तसं हे आत्मसुख जे आहे याच्या भोवती अशी ती विवस्ती बसलेली आहे. विवस्ती वासना. पुढे म्हणाले अगाध स्वर्गीचे गोमटे आडव याग संकटे का बाळपणे दासटे त्रास काय. दुसऱ्या ओळीचा अर्थ असा आहे, लहानपणी ते लहानाचं मोठं व्हायला किती त्रास असतो म्हणाले. दासट म्हणजे ताप असा अर्थ आहे, संकटाचा ताप. ते म्हणले नाना तऱ्हेचा त्रास भोगूनच लहान पोर मोठं होतं. तसं आत्मसुख मिळवण्याकरता
तुम्हाला काहीतरी कष्ट करायला पाहिजे आणि ते कष्ट आनंदी सोसायला पाहिजे, त्याशिवाय पुढे जाता येणार नाही. किंवा स्वर्ग पाहिजे, त्याकरता यज्ञ करण्याची संकट तुम्हाला भोगली पाहिजे. आडव म्हणजे अरण्य असं आहे, त्या अरण्यातून तुम्हाला जायला पाहिजे, म्हणजे ते कष्ट भोगायला पाहिजे. पुढे म्हणाले, हे असो दीपाची सिद्धी अवघड धूम आधी ना करी तो औषधी जिभेचा ठाव. एखाद्या रोगाला औषध पाहिजे, औषध कडू आहे, तर रोग बरा करायचा असेल तर कडू औषध घ्यायला पाहिजे, जीभ कडू व्हायला पाहिजे. तसं ते सुख पाहिजे असेल तर हे कष्ट सोसायला पाहिजे. किंवा दिवा लावायचा आहे तर दिवा लावायला काय तुम्ही गोरी लावली, धरपी लावली, काही लावली तर त्याचा धूर निघणार, तो धूर आधी सोसावा मग दिवा लावावा. तसं म्हणाले आधी हे कष्ट सोसायला पाहिजे. अग्रे विषमिव परिणामे अमृतोपम असं गीता म्हणते, तेव्हा हे कष्ट सोसायला पाहिजे. मग तयापरी पांडवा जया सुखाचा निघावा विषम ते तर मिळावा यमदमांचा. ते पाहिजे असेल तर यमदमा आधी साधले पाहिजेत आणि ते कष्ट आहेत खरे. यम आणि दम आहे की योगाच जाऊ द्या, पण त्याचं साधा असं सांगतो. यम म्हणजे आवरणे, निग्रह, आणि दम म्हणजे संयम. दम म्हणजे दाबणे, म्हणजे इंद्रिय. गीतेमध्ये दोन फरक आहे, इंद्रिय निग्रह आणि इंद्रिय संयम. ते इंद्रिय निग्रह कठीण आहे, दाबावं लागतं जास्त. संयम म्हणजे आवरण आहे त्यामध्ये, बरं का, तारतम्य आहे. पण यम दम अवश्य आहे. आणि व्यवहारात सुद्धा उत्तम जीवन जगायचं असेल तर आपल्याला करावंच लागतं, ते या शंकाच नाही. तेव्हा यमदमाचे कष्ट सोसायला पाहिजे. आता पुढे बघा, देत सर्व स्नेहा मिठी अंगी ऐसे वैराग्य उठी स्वर्ग संसारा काठी काढीच. वैराग्य पाहिजे. शब्द जरा महाग. वैराग्य म्हणजे काय नाही हो, आपल्या आड येतंय ते बाजूला करण्याचं नाव वैराग्य. का नाही वैराग्य? तुम्ही परीक्षेच्या वेळेला युनिव्हर्सिटी लायब्ररीमध्ये जा, सकाळ 7 पासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत बसणारे विद्यार्थी आढळतील. हे वैराग्य नव्हे का? काय कष्ट असतील मला सांगा. परीक्षेचं ध्येय म्हटल्यानंतर काय अभ्यास नाही, किती वर्षोवर्ष त्याचे पीएचडी बीएचडी तर काय 2-3 वर्ष रात्रंदिवस अभ्यास. पण अलीकडच्या काळामध्ये उत्तम अशा ध्येयाकरता वैराग्य म्हणजे शास्त्रज्ञ लोक, सायंटिस्ट काय श्रम करतात. ते 24 तास आपल्या ह्याच्यामध्ये लॅबोरेटरीमध्ये म्हणजे प्रयोगशाळेमध्ये असतात, किती कष्ट करीत असेल. वैराग्य नाही कुठे, सगळीकडे वैराग्य. तुमच्या घरात कोणी आजारी पडलं तर किती तुम्ही आपलं सुख बाजूला सोडता, करता वैराग्य. बायका लहान मुलांचं पोषण करताना किती कष्ट काढतात मला सांगा, हे वैराग्य नव्हे का? पण ते जर याला पाहिजे म्हणलं तर मग का कपाळाला आठवला नाही का? एक उदाहरण घ्या, किंवा वय 50 झालेलं आहे आणि रात्री आता जप करावा अशी इच्छा आहे, आणि जर रात्री 2-3 पोळ्या खाल्ल्या तर पोट डब्ब होतं आणखी मग झोप येते. आणि जर गुरु म्हणाले अरे 2 पोळ्या कमी खा, तर याला काय वैराग्य म्हणायचं खरं म्हणजे? पण करा नको का? नाही, खरं सांगा तुम्ही. वैराग्य म्हणजे काय? तर शब्द जरा हा आहे, कारण त्याचं असं आहे, वैराग्य म्हणजे बाहेरच नाहीये, आपली वृत्ती जर. मी तर असं म्हणेन, समजा तुमचं पोट बिघडलंय बरं का, आणि तुम्हाला जपाची हाऊस आहे, तर उपास करावा. उपास केला की मरत नाही तुम्ही बरं का. आपण काय उपास केला तर मरतो कशाला? तब्येत साफ होईल आणखी उपास केला तर. आणि बसलंय आज जप करायचं, असं काय करायचं? खायचं नाही, नुसतं पाणी प्यायचं, लिंबू पाणी प्या फारचं. काय आहे तुम्ही करायला? हे वैराग्य. माझ्या ध्येयाकरता जे माझ्या आड येत आहे ते मी होऊन बाजूला सारणं, दुसऱ्याच्या सांगीनं नव्हे, मी होऊन बाजूला सारणे हेच नाव वैराग्य. आणि वैराग्य हा जीवनाचा धर्म आहे, ज्याला एनलाइटन लिव्हिंग असं म्हणतात इंग्लिशमध्ये. उत्तम जीवन म्हणून जे आहे त्याच्यामध्ये वैराग्य अवश्यच आहे. आणि हे तुम्ही आम्ही सांगितलं नाही, युरोपियन नीतिशास्त्रावरच्या ग्रंथकारांनी सांगितलं. वैराग्याशिवाय नीती येणारच नाही, कारण आवरायलाच पाहिजे ना. पण त्या ठिकाणी खाणं पिणं उठणं बसणं आवरावंच पाहिजे. काय मग ज्या काही स्वाभाविक जीवनाच्या आवश्यकता आहेत त्या आवश्यकता याच्याकरता कमी करणं हे वैराग्य. म्हणून म्हणाले की वैराग्याने काय होईल, सर्व स्नेहाना ते नाहीसं करून टाकेल. मिठी म्हणजे जाळून टाकेल, विरघळून टाकेल. म्हणजे जिथे तिथे गुंतलेलं आहे तिथे तिथे आवरून घेईल. किती ठिकाणी गुंतलेलं असतं, शत्रुत्वाने मित्रत्वाने. काय करावं, माझं मुलाशी माझं जमतच नाही, परमार्थ पाहिजे ना, हे करावं लागेल, जुळून घ्यावं लागेल. बापाचा बाप पण सोडावा लागेल.
काही इलाजच नाही त्याला. मला पाहिजे ना ते पाहिजे ते सोडावं लागेल. काय करावं, नातवाची चिंता वाढते, सोडावी लागेल, त्याला इलाज नाही. म्हणजे जिथे गुंतलेला आहे तिथे आतून सोडवावं लागेल, बरं का. आणि त्याला उपाय असा, खरोखर तो दृष्टांत फारच छान आहे. फणस कापतात त्यावेळेला हाताला तेल लावतात आणि मग फणस कापतात, नाही तर तो चीक सगळं हाताला चिकटतो. तसं प्रपंच हा चीक आहे फणसाचा, नुसता कापला तो चिकटायचो हाताला. मग भगवंताच्या स्मरणात जर तेल हाताला लावलं आणि जर प्रपंचात राहिला तर चिकटायचं आणि प्रपंच बरोबर. प्रपंच कशाला जातोय, मीच त्यांच्या पाठीमागे जातो, नाही पाहिजे. काय करायचं ते प्रपंचाला आपली जरूर आहे का? तुमचं काय मत आहे? माझं मत असं आहे की प्रपंचाला आपली जरूर नाही, बरं का, अगदी जरूर नाही. तुम्हाला एक गंमत सांगतो. एक बाई आम्हाला भेटल्या, 2 वर्ष लागोपाठ भेटल्या. तेव्हा पहिल्या म्हणजे काय करावं म्हणाले, घरात आजार फार आहे, पैशाची चणचण आहे, म्हणले फार त्रास होतो, सगळं असं आहे तसं आहे, मुलाला नोकरी नाही, काही नाही. नवरा ते क्लिक निक्सन मध्ये होता. कर्मयोगाच्या पुढच्या वर्षी जेव्हा आल्या तेव्हा भेटल्यानंतर काळं कुंकू लावलं होतं, गळ्यात ते मंगळसूत्र नव्हतं. आता विचारायचं कसं आपण? भेटल्या रडले विचारे, जरा काय करावं म्हणले. त्यांना ते दमा फार होता, होता, ते गेले. कोण म्हणलं म्हणतो वाईट झालं नाही, म्हणलं म्हणून खरं सांगते, ते गेल्यानंतर सुधारलं. म्हणजे सगळं काय सुधारलं? मुलाला नोकरी लागली तिथे त्याच कंपनीमध्ये. आणखी म्हणाल्या त्यांचा फंड मिळाला, तो म्हणला बाकी सगळं आम्ही घरात फर्निचर सुद्धा घेतलं. मी त्यांना म्हटलं नाही, पण मी मलाच प्रश्न विचारला, आपली खरी जरूर आहे का प्रपंचाला? त्या रिटायर झालेल्या माणसाची आहे का? काय हो, तुम्ही विचार करा काय ते जरूर असलीच पाहिजे. काय आहे म्हणजे इंग्लिश मध्ये इनडिस्पेन्सिबल म्हणतात, बरं का. त्याशिवाय कसं चालेल? अरे मोठे गेले, मृत्यू म्हणे अवतार भगवंताचे, तुमची आमची काय कथा आहे? तुम्ही लक्षात ठेवा, ही जाणीव जर खाली राहिली, मी अनुभव सांगतो की आता माझी जरूर जगाला नाहीये, प्रपंचाला सुद्धा, तर मनुष्याचं प्रेम आपोआपच कमी होतं, प्रपंचाची आसक्ती कमी होते. कारण नाही. मग माझी जरूर खरी असेल तर भगवंत आहे, त्याची मला आहे, मला द्यायची आहे, हे पाहिजे खरं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज जे म्हणाले की हे वैराग्य म्हणजे सर्व स्नेहा नाहीच करत. आणि बाबत ते स्नेह बाबतोय संसार, बाकी काय बाबतंय हो. जगामध्ये इतके लोक आजारी पडतात, तुमच्या डोक्यात ताप आहे, घरात कुणी जरा ताप आला की मग कसं होतं? का गुंतलेलं आहे म्हणून, का असं करू नये. ते शेजारची बाई आजारी पडली, माझी बायको आजारी पडली, आणा डॉक्टर पैसे द्या, अमकं करा, पण मनाला लावून घ्यायचं नाही. आणि पहिली चाट असेल तर चपाला मिळते पहिला, कारण आजारी बघा तुम्ही. नाही तुमची अशी अवस्था असली तर फारच चांगलं, मग सगळं बरोबर आहे, तरी साधं जग लागलं. पण कमी जास्त झाल्यावर जर बसलं, पहिल्यासारखं लग्न टाकताय तर समजावं थोडं तरी कमावलंय. काही नाही, काही कमी जास्त होऊ द्या, नाही बरोबर चाललं. कारण ते डिपार्टमेंटच वेगळं आहे, त्याचा काय संबंधच नाही याचा. असं जर खाते वाटणी केली माणसाने, सरकार नाही का करेल, नाही का. 2 खाते असले तर ऑडिट निराळं, अकाउंट्स निराळं असले तर करतात किंवा तसं प्रपंच निराळं, परमार्थ निराळा, याच्यामध्ये भानगडी पडता कामाचं नाही. तुमचं तुम्ही बघा, आपले मनाने म्हणा, बाहेरून सांगू नये, नाही तुम्ही तेव्हा घरात राहू नका. तुम्ही पहा आपल्या बाहेर, नाही का. बायको म्हणून आज स्वयंपाक पण नाही, बाहेर बघा आता तुम्ही मित्र आहे ज्यांना सांगतोय, तुम्हाला तुम्ही आता तिथे ज्ञानेश्वरीच खाऊन या. नाही सांगण्यात हेतू काय, माझं गुंतलेलं. हो अगदी, किती ज्ञानेश्वर महाराजांचे एक शब्द तुम्ही बघा, तो पुरुष बायका बोलायचंच नाही. वैराग्याची आणि वैराग्याची कल्पना चुकीची. प्लीज वस्त्र घ्या, नको आतून मोकळा पाहिजे, स्वच्छ पाहिजे आतमध्ये. मी खरा कोणाचा आहे? मी त्याचा आहे, तो माझा आहे. मग बाकीचे त्याच्यामुळे बाकीचे आहेत, त्यांच्यामुळे तो नाहीये, तो माझा खरा आहे, हे खरं वाटलं पाहिजे. आणि आपल्याकडे गुरुची ही सोय आहे. एकदा गुरु माझा म्हटल्यानंतर खरं माझ्या जगात कोण येते. मला आपल्याला सांगितलं ते ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवरती बाई वडील म्हणाली की हे माझं खरं आहे, माझं खरं हे आहे.
खरं आतून आलं पाहिजे, आतून वाटलं पाहिजे की माझं खरं ते, बाकीचं काय आहे नाही असं. आणि येणार जाणारच बाकीचं ते मात्र कायम आहे, हे ज्याला वाटतं त्याची झाली गाडी तर. मग स्वर्ग संसारा काठी गाडी त्याची म्हणाले की काठी म्हणजे काट्याचं कुंपण. तेव्हा स्वर्ग संसाराची जी मर्यादा माझ्या एकंदरी याला आहे, भगवंताच्या आड येणारी ती आड येणार नाही, ती सुखाच्या आड येते. कारण त्याच्यात सुद्धा स्वर्गाची सुद्धा सुखाचीच इच्छा आहे. ती विवेक श्रवणे खरपुसे जे ते वृत्तांतरणे कर्कशे करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे. फार अप्रतिम दृष्टांत दिला. भोकसा म्हणजे हे प्राणी असतात ना, त्यांना मारतात आणि त्यांच्यामध्ये गवत भरतात किंवा भुस्सा भरतात आणि त्याला ठेवतात. जिवंत सारखं दिसतं ते, पण ते जिवंतपणाचा संबंध नाही. तो भोगसा जो आहे म्हणजे आज त्याच्या काय भरलेलं आहे ते आहे. तसं म्हणाले बुद्धीमध्ये आज काय भरलेलं आहे, आज प्रपंच भरलेला आहे. तो भोगसा ज्यातला तो भोगसा काढून टाक. हे खरं म्हणजे परमार्थ आहे की माझी बुद्धी आज जी विचारानं प्रपंचाच्या विचारानं भरलेली आहे, तो भोगसा सगळा काढला. तिथे भगवंताचं सुख जाईल, नाही तर जागाच नाही का. एक सद्गुरू होते, त्यांच्या शिष्य सारखा म्हणे त्यांना, अहो म्हणाले तुम्ही माझ्या हृदयात या, माझ्या हृदयात या. एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, तेव्हा म्हणाले अरे मी येईन, पण तुझ्यामध्ये जागा कुठे आहे म्हणाले तुझ्या हृदयात यायला. मला का म्हणाला, तुझी बायको भरली आहे, मुलगा भरला आहे, तुझी नोकरी भरली आहे, हे सगळे बाहेर काढतं मी तिथे येईन. हा भोगसा आहे. बघा आपण काय सुंदर दृष्टांत आहे. त्या पुरुषाची व्हिजन काय असेल गीताना. असं जसं आम्ही तुम्ही हे जग पाहतो ना, तसं ते पाहत असतील सूक्ष्म, ते डोळ्यासमोर असेल, पाहायचं द्यायचं काय असेल परसेप्शन विलक्षण आहे नाही. तसं बुद्ध्याधिकांचा भोगसा बाहेर काढला पाहिजे. हे खरे कष्ट आहे त्यांना सांगायचं, हे खरे कष्ट. मग विवेक श्रवण आहे खरपुसे. खरपूस माहिती ना, म्हणजे खरपूस झाले आपण म्हणतो, चमचमीत मिळालं खरपूस मिळालं. खरपूस म्हणजे चवीला फार छान असतं बरं का, ते नाही का, चवीला सुंदर असतं. तेव्हा विवेक आणि श्रवण हे म्हणाले खरपूस झालं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ यू मस्ट डेव्हलप द आर्ट ऑफ लिसनिंग, कृष्णमूर्तींच्या भाषेमध्ये ते ऐकलं पाहिजे, ते खऱ्या अर्थानं ऐकलं पाहिजे. म्हणून तर त्यांनी प्रतिज्ञा केली की अरे जरी आव्हान ऐकले दिशे तरी सर्व सुखाची पात्र. प्रतिज्ञा अशा माणसाने, इतक्या लीन माणसाने करणं म्हणजे सांगण्याची खात्री काय असली पाहिजे. अरे मी सांगतो तिने ऐका, बरोबर सांगत म्हणजे जे व्रताचरणे कर्कश. आता ते व्रत म्हणजे आपण समजतो ते उपास तापास असं नाही. भगवंताकरता देहाला आणि मनाला जे कष्ट आपण देणार ती व्रत आहे. खरं यात काही गोष्टी मी करूनच सांगतो तुम्हाला, करूनच सांगतोय. ठिकाणी आज नाही, आज काही खायचं नाही भाऊ, का करायचं, आज जप करायचं काय नाही ना, आपण काही बरं नाही. अशक्तपणा येईल चिंता, आणि तो अशक्तपणा देहाचा असतो, मनाचा नसतो हे सांगून देतो आपल्याला. किंबहुना माझा अनुभव असा आहे, जितकं पोट हलकं, जितकं म्हणजे खाणं कमी, तितकी त्या याची अशी तलफी राहते. जपाची आणि ईश्वराकडे लक्ष देण्याची आपली शक्ती तलफ राहते. मी असं म्हणत नाही अब तुम्हाला काम करायचं तुम्ही उपवास करा, हे नाही म्हणत. पण ज्याला काम नाही, काही नाही, वेतन का नाही, त्याला काय करते, त्याला हे व्रत खरी आजची व्रत आहे, बाकी काय तसली व्रत आहे. ते नको सोमवार 16 सोमवार नामके तमके, हे नको आपल्याला. आपल्याला असं पाहिजे, आज नाही, आज मला सुट्टी आहे, आज काही नाही, मी पोट साफ करीन, पाहिजे हिमा सुद्धा घ्या आणि स्वच्छ बसेन, गरम पाणी पिन, चहा प्यायला हरकत नाही मात्र. बसले आज 2-3 तास. मी सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही असं करून बघा की जसं आवडीचा पदार्थ केलाय, सण आहे आवडीचा पदार्थ, आणि पोटभर खाल्लं वा तृप्त झालो, तसं आज मी पोटभर जप केला असं वाटलं पाहिजे. बस आज तृप्त झालं असं वाटणं, अरे हे व्रत आहे, आणखी काय म्हणत असतं. आणि मग सांगतो तुमच्या गुरुना इतकं प्रसन्न वाटेल की हा खरा आहे, हा करतोय, हा अभ्यास. असा अभ्यास केल्यामुळे मग चालली गाडी. म्हणून करिता जाणी भोगसे बुद्ध्याधिकारचे. मग त्या बुद्धी मन याच्यामधली जी घाण भरलेली आहे सगळी रिकामी होईल. सुषुप्ने ते तोंडे, अरे बाबा गिरीजे प्राणामानांचे लोंढे, मोहनियाचे जेवढे भारी जेथ. काय बोहणी म्हणतात ना भावानी, बोहणी. बोहणी म्हणजे पहिले विक्री, त्याला बोहणी म्हणतात. त्यांची कल्पना अशी या व्यापाऱ्यांची की बोहणी चांगली झाली की व्यापार चांगला. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले साधनाच्या आरंभीच हा प्राण आणि अपान त्या सुषुप्तीमध्ये
धडकतो ही त्याची बोलीच आहे साधना. अरे बापरे. म्हणजे याचा अर्थ असा की तो वाहिलेलाच असतो, श्रवण करताना वाहिलेलाच असतो. परवा योगी आले ते माझ्याकडे, ते म्हणाले गुदद्वार फाटताय असं वाटलं म्हणाले, आणि फाटलंच म्हणाले, रक्त आलं त्यातून. ते सिद्धासन करून जेव्हा प्राणापान त्यांनी फोडला त्यावेळेला ते म्हणाले गुदद्वार फाटलं, रक्त यायला लागलं म्हणे त्यातून, बरं का. म्हणून त्याला ते श्रम म्हटलेलं आहे त्यांनी. पहिले जे श्रम आणि मग चांगलं, त्याचा अर्थ असा. मी म्हणतो एवढं नाही, पण काय मग गुडघे दुखतायत, बसल्या आघातात काय दुखून दुखून होणार आहे काय, गुडघ्या येतील, अंक येतील, असंही करू नये. पण शरीराला थोडस त्रास दिल्याशिवाय हे होणारी गोष्ट नाही, बरं का. कमर दुखते येणार, फडकं बांधलं कमरेला, नाहीतरी पट्टी बिट्टी बांधतच की नाही, नाही का. तसं कमरेला पट्टी बांधून बसले, काय हरकत करायचं नाही, मी करणार. थोडा निश्चय पाहिजे आणि देहाला डावललं पाहिजे. आपण व्यवहारात करतोच ते. अहो मला ते सांगत होते, एक ग्रस्त त्या एजीच्या ऑफिस मध्ये होते, ते याच्यामध्ये बजेट आलं म्हणजे त्यांना ते बसावं लागेल. तर म्हणजे आम्ही 8-10 तास चहा नाही, काही नाही, खाणं नाही, काही नाही, सकाळी तुकडा खाऊन गेलेले आणि लघवीला नाही, बसायला नाही, खुर्चीत बसून काम करतो. सारे ते बजेट ते काय आणि काय त्याचे. पण मनुष्य बघा काम करायचं म्हणजे कसं करतो. जपाला बसत 17 वेळा इकडे मांडी उचल, तिकडे मांडी उचल खरी, कारण पाहणारा कोणी नाही ना. त्यांचा आराम सुरू उभा राहिला पंचायतच राहायची हो आपल्याला. काय पण आपल्याला निर्माण केले भगवंताची विनोद बुद्धी फार असली पाहिजे. असे प्राणी निर्माण केले नाही का, म्हणजे सांगायचं हेतू काय आपल्याला ज्ञानेश्वर महाराज. अरे बाबा म्हणजे पुढच्या रविवारी योगाला तेवढाच उल्लेख केलाय. आणि मग पुढे इंद्रिय विषयातून सोडवताना कसा त्रास होतो ते म्हणे. 1 मिनिट सांगतो, अगदी 1 मिनिट. सारस पक्षी, चक्रवाक पक्षी, त्यांचं मिथुन म्हणजे नवरा बायको अतिशय प्रेम असतं त्यांचं. सदा चक्रवाकाशी मातंगलेस अतिशय प्रेम असतं. तर तुम्ही न मागे वेगळे केले तर काय त्यांना कष्ट होतो. हा एक दृष्टांत. तसं इंद्रिय त्यांच्या विषयातून खेचून घेतले. किंवा दुसरा म्हणाले वत्स, वासरू गाईला पिताय ते खेचून घेतलं तुम्ही, त्या वासराला कसं होईल. किंवा एक दरिद्री माणूस भिकारी जेव्हा पानावर बसलाय आणि पानावर उठवला त्याला किती त्रास होईल. तसं या इंद्रियांना त्यांच्या विषयातून खेचताना त्रास होतो. हे कष्ट सोसल्याशिवाय मग कोणी जानकी जीवन स्मरण जय जय राम. Thank you.